नमस्कार, मी डॉक्टर आनंद सबनीस। आज आपण एक गंभीर मुद्दा घेऊन बोलणार आहोत। जेव्हा वाईट सवयी तुमच्या आरोग्याबरोबर तुमच्या दातांवरही गंभीर परिणाम करतात। व्यसन ही एक शक्तिशाली गोष्ट आहे। धूम्रपान, मद्यपान किंवा साखरेचं जास्त सेवन करणं यामुळे तुमच्या दातांवर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि मोठ्या समस्या त्याने निर्माण होऊ शकतात। याचे परिणाम तुमच्या शरीरावरच नाही पण तुमच्या हास्यावर सुद्धा होऊ शकतात, जसे दातांचं किडणं किंवा हिरड्यांचे रोग होणं, दात गमावणं, दातांचा परमनंट रंग बदलणं किंवा कॅन्सर होणं हे सुद्धा होऊ शकतं। सर्वप्रथम धूम्रपान घेऊया। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की धूम्रपान हे आपल्या लंग्स करता हानिकारक आहे। पण तुम्हाला हे माहिती आहे का की धूम्रपान याच्यामुळे आपल्या दातांना खूप जास्त नुकसान होऊ शकतं। धूम्रपानामुळे तोंड ड्राय पडते, ज्याच्यामुळे हिरड्यांच्या समस्या जास्त गंभीर होऊ शकतात। हिरड्यांच्या गंभीर समस्यामुळे अगदी दात गमावण्याचे पण चान्सेस वाढतात। आता मद्यपान हे खूप लोक निग्लेक्ट करतात, पण त्याच्यामुळे पण बरंच डॅमेज होतं दातांचं। मद्यपान केल्यामुळे तोंड कोरडं पडतं, ज्याच्यामुळे दात किडण्याचं प्रमाण वाढतं, हिरड्यांच्या समस्या वाढतात आणि खूप मद्यपान केल्यामुळे किंवा वारंवार मद्यपान केल्यामुळे दाताच्या इनेमलला डॅमेज होतं आणि दातांचा रंग हा परमनंट बदलून जातो। आणि साखर ही गोष्ट अशी आहे की सगळ्यांनाच आवडते, पण दातांकरता ती सगळ्यात जास्त हानिकारक ठरू शकते। साखर किंवा साखर कंटेनिंग जे काही पदार्थ आहेत त्यांचं जर सेवन आपण केलं तर दात किडण्याचं प्रमाण वाढतं। ते कसं, आपल्या तोंडामधील हानिकारक बॅक्टेरिया जे आहेत तर त्यांचं पोषण या साखरे थ्रू होतं, त्यामुळे कॅव्हिटीजचं प्रमाण जे काय आहे त्यामुळे वाढू शकतं। आज केलेल्या लहान आणि आरोग्यदायी बदलांमुळे पुढे येणाऱ्या खूप गंभीर समस्या आहेत त्या टाळू शकतो। तर यावर तातडीने लक्ष घाला आणि तत्पर त्यावर उपाय करा। या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला गोष्टी असतील, मनामध्ये काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते इन्क्लूड करायचा प्रयत्न करू।